मात्र या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली गेली असली तरी महायुतीनं 117चा आकडा गाठलेला आहे। ठाकरे सेना 64 तर मनसे 9 जागी आघाडीवर आहे आणि काँग्रेस 13 जागी आघाडीवर आहे। तर आपण पाहतोय पनवेलमध्ये 78 जागांपैकी भाजपला 24 ठिकाणी आघाडी गाठता आली आहे। शिंदे सेनेला 2 जागांसह आघाडी मिळाली आहे आणि अजित पवार गटाला 1 तर ठाकरे सेनेला 6 जागांसह आघाडी मिळवण्यात यश आलंय। मात्र मनसेला तिथं खातं देखील उघडता आलेलं नाही। इकडे केडीएमसी मध्ये आपण पाहतोय 122 जागांपैकी शिंदे सेनेला 28, अजित पवार गटाला 0, ठाकरे सेनेला 2 तर मनसेला 4 जागांसह आघाडी मिळाली आहे। तर काँग्रेसला या ठिकाणी खातंही उघडता आलेलं नाहीये। शरद पवार गटाला देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाही। केडीएमसी मध्ये 122 जागांपैकी 28 ठिकाणी भाजपला आघाडी मिळवण्यात यश आलंय। तर लातूरमध्ये आपण पाहतोय 70 पैकी शिंदे सेनेला 0, अजित पवार गटाला 1, ठाकरे गटाला 0 तर राज ठाकरेंना देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। मात्र काँग्रेसला या ठिकाणी 36 जागा मिळवता आलेल्या आहेत। 36 जागांवर त्यांनी आघाडी गाठली आहे। तर भिवंडी मधलं चित्र आपण पाहतोय 90 पैकी शिंदे सेनेला 4, अजित पवार गटाला 0, ठाकरे सेनेला 0 जागा मिळालेल्या आहेत आणि मनसेला देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। ठाण्यामध्ये 131 पैकी भाजपला 5, शिंदे सेनेला 20 जागांवर आघाडी गाठता आली आहे तर अजित पवार गटाला 4, ठाकरे सेनेला या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नाहीये। जळगावमध्ये काय परिस्थिती आहे तर 75 पैकी 22 ठिकाणी भाजप, शिंदे सेना 15 ठिकाणी, त्याचप्रमाणे अजित पवार गटाला या ठिकाणी 1 जागेवर आघाडी मिळाली आहे तर ठाकरे सेना आणि मनसेला या ठिकाणी खातं देखील उघडता आलेलं नाहीये। जळगाव महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते। मीरा भाईंदरमध्ये 95 पैकी भाजपला 32, शिंदे सेनेला 0, अजित पवार गटाला या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये। सोबतच ठाकरे सेनेला देखील या ठिकाणी खातं उघडता आलेलं नाहीये आणि मनसे